नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर. मित्रांनो, आंदोलनं चालू आहेत, विविध प्रकारची आंदोलनं. तुम्ही विविध प्रकारची आंदोलनं बघितली असाल. च्या संदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन, आता आरक्षणासंदर्भात मराठ्यांचं आंदोलन, म्हणजे विविध आंदोलनं तुम्ही बघितलेत. त्या CAA विरुद्ध आंदोलन. मित्रांनो, एक बारकाव्याने त्याच्याकडे बघा, त्याचं निरीक्षण करा. या आंदोलनाच्या मागे काय कारण आहेत, हे आंदोलनं का केली जात आहेत, त्याच्यातून काय उद्देश सफल होतोय, काय उद्देश सफल होत आहेत, कोणाचे उद्देश सफल होत आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी आंदोलन केलं, त्यांच्याबरोबर केजरीवाल सुद्धा होते, भ्रष्टाचाराविरुद्ध. लोकपाल बिल आणणार होते, त्यावेळीचं त्या रामलीला मैदानावरचं आंदोलन. मी पण अण्णा, पूर्ण देश ढवळून निघाला होता. म्हणजे स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं आंदोलन समजायला हरकत नाही. त्या अगोदरी बरेचशी आंदोलनं झालीत, पण आंदोलन करणारा व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचं आहे, ते बघणं महत्त्वाचं आहे. मोहनदास करमचंद गांधी यांनी सुद्धा आंदोलनं केलीत. आणि शेवटचं आंदोलन त्यांचं कोणतं, भारताची फाळणी होणार नाही आणि ती झाली तर माझ्या प्रेतावरती होईल, माझ्या प्रेतावरती मी माझं जीव त्यागेन, माझा प्राण त्यागेन. मित्रांनो, त्यागला गेला का? बघा, किती हास्यास्पद गोष्ट आहे. त्यांनी त्यागला का आपला जीव, आपला प्राण दिला का? त्यांनी आमरण उपोषण केलं का? नाही. मित्रांनो, गांधीजींनी सुद्धा या देशातील जनतेच्या तोंडाला पानं पुसलीत. अहिंसा. मित्रांनो, अहिंसा एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे, पण त्या अहिंसेमुळे जर एखाद्याचं नुकसान होत असेल, एखाद्याचा बळी जात असेल, एखाद्याचं नुकसान होत असेल, एखाद्याची जीवितहानी होत असेल, आणि अशा वेळेला जर अहिंसा स्वीकारली तर त्याच्यापेक्षा मोठी हिंसा दुसरी कोणतीच नाही. त्याला अहिंसा म्हणता येणार नाही, त्याला सर्वात मोठी हिंसा म्हणता येईल. जर तुम्ही अन्याय सहन करत असाल, एकदा केलात, दोनदा केलात, तिसऱ्यांदा करू नये. एका गालावर थापड खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करू नये. मग त्याला आपले दुबळेपणा, आपला नाकर्तेपणा, किंवा आपण दुर्लक्षित करतोय तिथे, त्याला दुर्लक्षित करणं, मौन धारण करणं. ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, आणि त्यावेळेला तिथे अगदी महायोद्धे, महावीर पराक्रमी सर्व तिथे होते. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण सर्व होते तिथे. त्यांनी मौन धारण केलं त्या अन्यायाविरुद्ध मौन धारण केलं. ही सर्वात मोठी हिंसा आहे मित्रांनो, ही सर्वात मोठी हिंसा आहे. त्या महिलेचं, त्या द्रौपदीचं वस्त्रहरण म्हणजे तिच्यावरती बलात्कार केला गेला 4 चौघासमोर. त्या दरबारात ते धृतराष्ट्र अंध होते, डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण बुद्धीने भ्रष्ट होती, बुद्धिभ्रष्ट झालेली व्यक्ती. आणि ह्या बुद्धिभ्रष्ट झालेल्या व्यक्तीमुळे शेवटी महाभारत घडलं. ते युद्ध, महाभारत, त्या भारतातील महायुद्ध, म्हणून त्याला आपण महाभारत म्हणतोय. कारण मित्रांनो, एक लक्षात घ्या, अहिंसा एका मर्यादेपर्यंत. मग मोहनदास करमचंद गांधी यांनी जे केलेले आंदोलन आहेत ती निव्वळ धूळफेक करणारी होती. काय केलं त्यांनी? इंग्रजांनी त्यांना
अटक करायचे ते आणि सोडायचे. मी मारल्यासारखं करतो, तुम्ही लागल्यासारखं करा. इंग्रज काय म्हणायचे, मी मारल्यासारखं करतो, तुम्ही लागल्यासारखं करा. त्यांना काळा पाण्याची शिक्षा झाली का? जर एवढे मोठे जर ते इंग्रजांचे विरोधक होते, इंग्रज जर त्यांना इंग्रजांना त्यांची जर भीती होती, इंग्रजांचं नुकसान होणार होतं, मग इंग्रजांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा नाही दिली, त्यांना फासावर नाही चढवलं, त्यांचं अतोनात हाल नाही केलेत. फक्त बंदी करायचं आणि सोडायचं, बंदी करायचं आणि सोडायचं. ह्या पलीकडे त्या व्यक्तीच्या बाबतीत कुठलीही गोष्ट घडली नाही. अंगावर एक लाठीसुद्धा खाल्ली नाही. ह्या मोहनदास करमचंद गांधी यांनी एक लाठीसुद्धा खाल्ली नाही. कारण फक्त मारल्यासारखं करायचं होतं आणि त्यांनी लागल्यासारखं करायचं होतं. म्हणून काँग्रेस ही संघटना स्थापन करण्याचा मागचा उद्देश हाच होता. आणि करणारा कोण व्यक्ती होता? इंग्रज. तुम्ही मारल्यासारखं करायचं, आम्ही लागल्यासारखं करतो. मित्रांनो, हे आंदोलनं, हे जे आंदोलनाच्या गोष्टी ह्या भारतात रुजवल्या आहेत, फोफावल्या आहेत, त्याच्या मागे एकच उद्देश आहे, धूळफेक करणं. धूळफेक करणं. बाकी दुसरा अन्य काही त्याचा हे नाही आहे. आणि ज्यांनी प्रामाणिकपणे आंदोलनं केली आहेत, तर त्यांची आंदोलनं चिरडली गेली आहेत. इंदिरा गांधींच्या काळातल्या तुम्ही बघितलं असाल, त्यावेळी जी प्रामाणिकपणे आंदोलनं केली आहेत ती चिरडली गेली आहेत. कारण त्या आंदोलनामुळे त्यांचं नुकसान होणार होतं. कोणाचं? जो चिरडतोय त्या आंदोलनाला त्यांचं नुकसान होणार होतं. मित्रांनो, लक्षात आलं का? ही सर्वसाधारण गोष्ट आहे. आणि जी आंदोलनं अशी फोफावत जात आहेत, तसं ते आता आरक्षणाच्या विरोधात आंदोलन चालू आहे. याच्या मागे फक्त राजकारण आहे, फक्त आणि फक्त राजकारण. केजरीवालनी काय केलं? आंदोलन करून त्यांची जी एक इच्छा होती, महत्वाकांक्षा होती, ती पूर्ण केली. राजनीतीमध्ये येण्याचं, राजकारण करण्याचं. लक्षात घ्या मित्रांनो, आंदोलन ही निव्वळ थाप आहे. आंदोलन ही निव्वळ थाप आहे. तुम्ही आताही जागे व्हा. हे वास्तव आहे मित्रांनो. समजून घेणं वास्तव आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. या आंदोलनामुळे भारताचे अतोनात नुकसान झालेलं आहे. ते CAA विरुद्ध जे आंदोलन झालं, काय केलं तिथे बसून? त्यांचा उद्देश काय होता? फक्त अराजकता आणण्याचा उद्देश होता. शेतकरी आंदोलन झालं, शेतीविषयक आंदोलन झालं, त्याच्या मागचा उद्देश काय होता? अराजकता आणण्याचा. तिथे कोण फोफावत होते? तर खालिस्तानी तिथे फोफावत होते. आज दिसते तुम्हाला खालिस्तानी, दहशतवादी, हे फक्त तिथे फोफावत होते. आजही तीच गोष्ट घडते. या आरक्षणाच्या नावाने. जर तुम्ही ते बारकाव्याने बघाल, जी गोष्ट साध्य नाही, जी काय शक्य नाहीये, त्या गोष्टीसाठी आंदोलनं होत आहेत. जी गोष्ट कायद्याने, नियमाने आणि हक्काने, त्याच्यात हक्क सुद्धा नाही त्यांचा आहे, कायदा सुद्धा नाही आणि नियम सुद्धा नाही आहे. ज्या गोष्टी कायद्याने, नियमाने, हक्काने चुकीच्या आहेत, त्याच्या विरोधात आंदोलनं होत आहेत, त्याच्यासाठी आंदोलनं होत आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का काय फलित होते? कृषी संदर्भात शेतकऱ्याने जे तथाकथित शेतकरी आंदोलन करत होते, त्यांचा हक्क होता का? त्यांचे हक्क मारले जात होतेत का? तर नाही. ते नियमात होतं का? तर नाही. ते कायद्यात होतं का? तर नाही. तिथे बसलेले कोण होते? खरोखरचे शेतकरी होतेत का? तर नाही. हे एकमेव उत्तर मिळेल. CAA विरुद्ध जे आंदोलन झालं, जे दिल्लीमध्ये बसले होते,
महिला, तथाकथित महिला, शेरनिया बैठे थे, त्यांना ते सीएचा अर्थ तरी माहीत होता का? त्यामुळे काय आपलं नुकसान होणार आहे आणि काय भलं होणार आहे याची माहिती होती का? पूर्ण जर तुम्ही निरीक्षण कराल या आंदोलनाच्या ह्याच्यावरती विषयावरती, तर तुमच्या लक्षात येईल ह्यापूर्वी जे मराठी आंदोलन झालं होतं, मराठा ज्या हे निघाले होते, मोर्चे निघाले होते, ते प्रामाणिकपणे निघाले होते. ते खरोखर आंदोलन प्रामाणिक होतं. त्यावेळी लोकांना कळलं नंतर हे आंदोलनं करून काही साध्य होणार नाही, कारण ते नियमात बसत नाही, ते हक्कात बसत नाही आहे. पण आज जे आंदोलन होते आणि आंदोलन करणारा कोण आहे, तर एक पूर्व काँग्रेसी, त्याची विचारधारा काय, तर काँग्रेसी, नाजायज औलाद, इंग्रजांची. मित्रांनो, जर इतिहास तुम्ही बघाल, मोहनदास करमचंद गांधींचे जर आंदोलन बघाल तर तुमच्या लक्षात येईल खरं आंदोलन केलं होतं ते सुभाषचंद्र बोस. आप मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. मित्रांनो, ते चिरडलं गेलं. खरं आंदोलन केलं होतं ते भगतसिंग याने, राजगुरू याने. मित्रांनो, लक्षात आलं का? आपल्या जीवाची आहुती दिली, आपल्या प्राणाची आहुती दिली. लक्षात आलं का? खरं आंदोलन, खरी जी आंदोलनं केली त्याच्यात त्यांचे जीव गेलेत, त्यांना नष्ट करण्यात आलं, त्यांची हत्या केली गेली. जे खरोखर आंदोलक होते, स्वातंत्र्यवीर सावरकर, यांना का शिक्षा झाली एवढी काळ्या पाण्याची? का काळ्या पाण्याची शिक्षा झाली? कारण त्यांना भीती होती इंग्रजांना, हे जर बाहेर राहिलेत तर आपल्याला लवकरात लवकर हा देश सोडून जावं लागेल, आपल्याला काढता पाय घ्यावा लागेल. लक्षात आलं का? ज्या वेळेला लक्षात आलं की आता इथली भारतीय सेना उठाव करते, आता निघायला पाहिजे, त्यावेळी इंग्रजांनी आपल्याला 1947 खाली एक भिकेच्या कटोऱ्यात आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं, तथाकथित स्वातंत्र्य. पूर्ण स्वातंत्र्य होतं का? नाही मित्रांनो, हे पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं. जर तुम्ही त्याच्यावरती बारकाव्याने अभ्यास कराल तर, ते वास्तव बघाल तर, वास्तवावर बोलू काहीतरी. आंदोलनाकडे प्रत्येक आजपर्यंत जेवढी आंदोलनं झालीत या देशात, त्याचा जर तुम्ही बारकाव्याने अभ्यास कराल तर तुमच्या लक्षात येईल ही आंदोलनं, त्याच्यातील 90% आंदोलनं ही बोगस होती, फक्त धूळफेक करणारी होती, त्याच्यातील फक्त 10% आंदोलनं ही खरोखरची होती. तशातील हे 90% मधील हे आंदोलन आहे, कारण नियमाने, हक्काने आणि कायद्याने ते चुकीचं आहे. जी गोष्ट साध्य होणार नाही, ज्या गोष्टीतून काही फलित होणार नाही, त्या गोष्टीतून फक्त वातावरण दूषित होणार आहे, समाजाची मानसिकता ढासळणार आहे, समाजामध्ये विष पेरलं जाणार आहे, समाजाच्या मनात विष पेरलं जाणार आहे. याच्या पलीकडे दुसऱ्या ह्या आंदोलनातून काही फलित होणार नाही आहे. आणि ह्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की 2024 मध्ये त्यांना परत भ्रष्ट आचार आणि भ्रष्ट विचाराच्या जे काय संघटित झाले आहेत अशांना, भ्रष्ट आचार आणि विचाराच्या लोकांना काय करायचं आहे? नरेंद्र मोदींना बाजूला करायचं आहे. नरेंद्र मोदी खरोखर काय करत आहेत? त्यांनी खरोखर काय केलंय? त्यांनी काय फलित केलंय? त्यांनी आपल्या खरोखर देशाला कुठल्या स्तरावर नेऊन ठेवलंय याचा बारकाव्याने अभ्यास करा. एक तटस्थ भूमिकेमध्ये, एक नागरिक म्हणून, एक या देशाचा राजा म्हणून तटस्थ व्हा आणि पहा तुमच्या लक्षात येईल कोण बरोबर कोण चूक, काय वास्तव आहे, काय रियालिटी आहे.
वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आजसाठी इतकंच. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.